गाईस, तर सकाळी मी लवकर उठले कारण की मी त्या दिवशी बनवलंय मटर पुलाव. सगळ्यांना इतका जास्त आवडला तर मला आज परत बनवायला लावला, म्हणून तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते. सगळ्यात पहिलं तेल टाकायचं, तूप टाकायचं, खडे मसाले टाकायचे, कांदा टाकायचा, मिरची टाकायची, टोमॅटो टाकायचा, त्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकायचा, गरम मसाला, लाल मिरची वगैरे सगळं मिक्स करायचं. मटर टाकायचं, तांदूळ टाकायचा, फास्ट गॅसवर 3 शिट्ट्या घ्यायचा. मस्त पुलाव होतं सुटसुटी. त्याच्यानंतर मी हे बटर असे चहामध्ये तोडून खात होते कारण की आजी पहिले आम्हाला लहानपणी असं द्यायची, तर मी आठवण आली म्हणून मी पण तसंच खात होते. त्याच्यानंतर मी ऑफिस स्टार्ट केलं, छान असं साईबाबांची गाणी ऐकत ऑफिस स्टार्ट केलं. त्याच्यानंतर दुपारी जेवायला बसले, भरलेलं वांग, पुदिनाची चटणी आणि मेथीची भाजी बनवली आणि हा पुलाव इतका टेस्टी झाला. त्याच्यानंतर पुरणपोळी पण खाल्ली. त्याच्यानंतर संध्याकाळी अननस आणलं होतं, तो थोडा खाल्ला. आणि हे किरण असे स्टिकर लावते, आठवते तुम्हाला लहानपणी मिळायचे ते, तिने असे मस्त लावले होते हातावर. त्याच्यानंतर संध्याकाळी मलाच सांगितलं भाजी बनवलं म्हणून मसूरची अशी झटपट होणारी फटाफट होणारी मसूरचं कालवण बनवलं होतं. त्याच्यात मी काहीच मसाला टाकला नव्हता, फक्त लाल मिरची आणि टोमॅटो आणि कांदा ह्याच्यावर बनवलं होतं. त्याच्यानंतर मम्मीने सगळे भाजी आणल्या होत्या मार्केटला जाऊन. ही जी भाजी आहे ती करडईची भाजी आहे, आम्हाला खूप जास्त आवडते. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या